हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आज आपल्याला काय बघायचं आहे? फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भूतकाळ. आता आपण जाणून घेऊयात, चालू भूतकाळ म्हणजे काय आहे. बघा, एखादी क्रिया घडत असेल आणि ती क्रिया भविष्य काळामध्ये जर पुढं घडत असेल, आपण सांगू शकत नाही. आपण उद्या शाळेला जाऊ शकेल, आपण उद्या अभ्यास करू शकेल, आपण उद्या क्रिकेट खेळू शकेल, असं काहीही आपण काहीतरी उद्या करू शकेल. आपण असं दर्शवतोय की हां, हे असं उद्या होईल किंवा असं असं आपण करेल किंवा करत आहोत. म्हणजेच ती क्रिया भविष्य काळामध्ये चालू असेल किंवा आपण ते करत असू तर त्या त्या वाक्याला आपण म्हणायचं फ्युचर कंटिन्युअस टेन्समधलं ते वाक्य आहे. ते ओळखायला खूप सोपं असतं. बघा, स्ट्रक्चरवरनं तुम्हाला कळेलच की ते ओळखायला का सोपं असतं. आपण स्ट्रक्चरकडे येऊयात. स्ट्रक्चरमध्ये बघा काय, हे आपलं स्ट्रक्चर आहे, बरोबर. स्ट्रक्चर, या स्ट्रक्चरमध्ये पहिला आपण घेतो तो म्हणजे आपला सब्जेक्ट, बरोबर. आपण आधी सब्जेक्ट घेतो. त्या सब्जेक्टला आपण आज काय बघणार आहे, त्यात नवीन ॲड कोण होतं आहे, सब्जेक्टमध्ये ॲड होतं आहे शॅल किंवा विल. कळत आहे, शॅल किंवा विल. आता शॅल विल हे भविष्य काळामध्ये क्रिया जर चालू असेल ते दर्शवण्यासाठी किंवा ते दाखवण्यासाठी शॅल विल वापरतात. प्लस बी जोडायचं त्याला. त्यानंतर वर्बला आय एन जी लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट. एकदम सोप्पं आहे इथलं. बघितलं स्ट्रक्चर किती सोप्पं आहे. तर बघा, आपण आता हे बघायला सुरुवात करूयात. एक्झाम्पल्स बघा काय आहेत. पहिलं तर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण घेणार आपण, एकतर यू, आय, यू, वी, ही, शी, इट, दे किंवा कुणाचंही नाव घेऊ शकतो आपण, किंवा एखाद्या प्राण्याचं नाव घ्यायचं आपल्याला, किंवा आता ते पण काहीतरी उद्या करू शकणार असतील किंवा त्यांच्या पण क्रिया चालूच असणार आहेत. म्हणजेच नेम ऑफ ॲनिमल्स किंवा ऑर बर्ड्स. बघा, एकदम सोपे आहेत सब्जेक्ट घेणं. आपल्याला कळतंय सब्जेक्ट कधी आणि कोणता घ्यायचा. आपल्याला ते आता वाक्यावर ठरतं की आपण सब्जेक्ट काय घेतोय. आता बघा, सब्जेक्ट नंतर आपल्याला ॲड करायचं आहे शॅल किंवा विल. आता एक तर तुम्ही सगळ्याला विल लावू शकता. शॅल हे थोड्या वापरात आहे आपल्या, पण विल आपण पुढं करणार, हे विल आपण जास्त ठिकाणी वापरतो. त्यामुळं इथं तुम्ही सगळ्याला विल ॲड करा. म्हणजेच आय विल, यू विल, वी विल, ही विल, शी विल, इट विल, दे विल. आता कोणाचं तरी नाव घेतलं आपण तर तो पण काहीतरी करणार आहे किंवा ती पण काहीतरी करणार आहे. त्यामुळं त्याच्याही पुढं विल, आणि कोणताही बर्ड किंवा ॲनिमल्स असतील तेही काहीतरी क्रिया करणारच असतील भविष्यात. त्यामुळं विल. कळलं. सब्जेक्ट नंतर शॅल किंवा विल हे घ्यायचं आहे, पण आपण विल घेतलं, विलच वापरतात. त्यानंतर सोप्पं आहे. विल घेतलं की त्यानंतर लगेच ॲड करायचं आहे ते म्हणजे बी. म्हणजे आय विल बी, मी करत असेल. आय विल बी, यू विल बी, तू किंवा तुम्ही करू शकत असाल किंवा असतील. वी विल बी, आपण काहीतरी करत असेल. ही विल बी, तो काही करत असेल. शी विल बी, ती काहीतरी करत असेल. इट विल बी.
ते काहीतरी करत असतील. दे विल बी. ते ती सर्वजण काहीतरी करत असतील. कोणाचं तरी नेम घेतलं, काहीतरी करत असतील. आणि ॲनिमल्समध्ये पण बीज. सोप्पा आहे स्ट्रक्चर. बघा, जर स्ट्रक्चर माहीत असेल तुम्हाला तर आपण कोणतंही सब्जेक्ट घेऊन वाक्य तयार करू शकतो. आता बघा, हे झालं सब्जेक्टचं, शॅल विलचं, बीचं. आता आपल्याला घ्यायचेत वर्ब. आपण आता वर्ब घेऊयात. आय विल बी. आय विल बी रायटिंग. आय विल बी रायटिंग. आता हे घेतले रायटिंग. आता पुढं वर्ब घ्या. आय विल बी रायटिंग. आता तुम्ही काय करणार भविष्यामध्ये, कशाचं लिखाण करणार किंवा करत असाल भविष्यामध्ये ते लिहा. आय विल बी रायटिंग ऑन पेपर किंवा रायटिंग एक्झाम. तुम्ही कोणती तरी एक्झाम देणार असाल ते, म्हणजे चालू असेल भविष्यात ती एक्झाम. त्यानंतर जर तुम्हाला पोएम्स तयार करण्याचा शौक असेल तर तेही आपण लिहू शकतो की मी उद्या पोएम तयार करेन. आता बघा, भविष्य म्हणजे असं काय नाही आहे. मी आधी पण सांगितलेलं, भविष्य म्हणजे आपण एका थोड्या वेळानंतर पण ती क्रिया चालू असेल. म्हणजे 1 तासानी, 2 तासानी. समजा आपण दुपारचं जेवण केलंय, संध्याकाळी आपण असं सांगायचं आपल्याला, संध्याकाळी आपण जेवण करत असो. म्हणजे ती क्रिया भविष्यात होणार तर आहेच, ते तुम्ही आत्ता सांगितली. तर कळत आहे, असं काय नाही आहे 2-3 वर्षांनी किंवा महिन्यांनी, तसं काय नाही आहे. एका तासांनी किंवा आपण मिनिटांनी पण म्हणू शकतो की मी 10 मिनिटांनी. आता समजा ठिकाणी जायचं आहे तुम्हाला, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. तुम्ही पहिल्या ठिकाणी आहात तर मी 10 मिनिटांनी दुसऱ्या ठिकाणी पोहोचलो असेल किंवा पोहोचेल असं. तर बघा, यूचं कसं वाक्य येणार. यू विल बी. यू विल बी म्हणजेच तू काहीतरी करत असेल. यू विल बी प्लेइंग. आता खेळत असेल किंवा करत असेल, खेळत असेल, काय खेळत असेल ते लिहा. यू विल बी प्लेइंग अ क्रिकेट. किंवा काहीही लिहा, इतर जो काही तो खेळ खेळतोय त्याचं नाव लिहा. त्यानंतर वी विल बी, आपण सगळेजण काय करत असेल भविष्यात किंवा थोड्या वेळाने. वी विल बी रीडिंग. आता काय वाचत असेल ते लिहा. बुक्स लिहा, स्टोरी लिहा किंवा आणखी काहीही तुम्ही वाचत असाल तर त्याचं नाव लिहा. तुम्ही पुस्तकांचं नाव लिहू शकताय, हे पण चालतं. यामध्ये रीडिंग अ भगवद्गीता किंवा अजून काहीतरी लिहू शकता तुम्ही की जे तुम्हाला पुस्तकं वाचायला आवडत असेल तर त्यांची नावं लिहा तुम्ही. हे इथं चालतं बुक्स लिहिण्यापेक्षा. आता ही विल बी, तो काय करत असेल. ही विल बी इटिंग. तो काहीतरी खात असेल. ही विल बी इटिंग फ्रूट्स किंवा काहीही खात असेल त्याचं नाव लिहा. तो काहीतरी खात आहे किंवा खात असेल. तो काहीतरी खात असेल. भविष्य काळ चालू आपला. तो काहीतरी खात असेल हे दर्शवण्यासाठी ही विल बी. शी विल बी ड्रिंकिंग. शी विल बी ड्रिंकिंग वॉटर असं लिहू शकता तुम्ही. ती भविष्यात म्हणजे थोड्या वेळाने पाणी पित असेल, चहा पित असेल, कॉफी आहे. कळत आहे. आता बघा पुढं काय आहे. इट आहे. इट म्हणजेच एकतर नॉन लिव्हिंग थिंग्स असतील किंवा लहान मूल असेल आणि किंवा आणखी काहीतरी असेल. त्यासाठी आपण इट विल बी वापरतो.
तर इट विल बी लहान मुलासाठी कसं वापरायचं? तर बघा, लहान मूल समजा आत्ता शांत आहे, थोड्या वेळानं रडणार असं जर आपल्याला दाखवायचं असेल किंवा सांगायचं असेल, वाक्य तयार करायचं असेल, तर कसं करणार? इट विल बी क्राईंग, इट विल बी क्राईंग ऑन बेड, किंवा ऑन बेड म्हणजे तो मुलगा किंवा मुलगी बेडवर रडत आहे असं पण तुम्ही लिहू शकताय. किंवा लहान मुलाला बेडवर किंवा खाली सोफ्यावर असं बसवतात, तिथे समजा ती रडत असेल, कारण त्याचा रडण्याची क्रिया पुढं होईल असं तुम्हाला वाटतंय, त्यासाठी तुम्ही वापरू शकताय. आता त्यानंतर दे विल बी. आता दे विल बी, तिथं खूप सारे लोक आहेत. दे विल बी, मग काय लिहिणार? दे विल बी स्पीकिंग, दे विल बी स्पीकिंग. स्पीकिंग म्हणजे बोलणे किंवा बोलत असतील, ते सगळेजण बोलत असतील. स्पीकिंग ऑन डॅश डॅश. आता इथं तुम्ही कशावर बोलत असतील त्याचं नाव लिहा. ऑन सेमिनार, ऑन टॉपिक. आता इथं मुलं सगळेजण इथे येऊ शकतात. ते त्या ती सर्वजण, इथं याचा अर्थच आहे देचा, ते त्या ती सर्वजण. मग इथं ते स्पीकिंग किंवा अजून काहीतरी एक्झाम्पल घेतं तर त्याच्यावरचे ऑब्जेक्ट. बघा, ऑब्जेक्ट घ्यायचं सोपं आहे. आता कोणाचं तरी नेम घेतला तर ती काय करते तेच लिहा. समजा आपण घेतलं वॉकिंग, नेम घ्यायचं कुणाचं पण, विल बी, विल बी लावायचं, त्याला ॲड करायचं, त्यानंतर वॉकिंग. तो किंवा ती किंवा ते भविष्यामध्ये चालत असतील. वॉकिंग ऑन रोड किंवा ग्राउंड, किंवा रनिंग लिहू शकता तुम्ही, स्विमिंग लिहू शकता. आता खूप सारे आता वर्ब्स आहेत, आपण काय वर्ब घेतोय त्याच्यावर आपलं डिपेंड आहे वाक्य. त्यानंतर ॲनिमल्स जर घ्यायचं असेल तर ॲनिमल्सचं काय घेऊ शकतो आपण? नेम ॲनिमल्सचं तयार करायचं. त्यानंतर किंवा त्यांचं बर्ड्सचं नेम घ्या तुम्ही, विल बी घ्या. त्यानंतर आपण त्यांचं लिहू शकतो. समजा आपण लायन घेतलं, लायनचं इथं मी नाव घेतलं, लायन विल बी हंटिंग. बघा, लायन काय करतोय भविष्यामध्ये? हंटिंग, शिकार करतोय. हंटिंग अ डिअर, म्हणजे हरिणाला तो त्याची शिकार करेल भविष्यामध्ये किंवा करत असेल. त्यानं अजून केलेलं नाहीये, म्हणजे तो भविष्यामध्ये करेल किंवा करत असेल, त्यासाठी आपण चालू भविष्यकाळ वापरतो. तर बघा, यामध्ये आता कळलं असेल तुम्हाला, सब्जेक्ट घेतलेत आपण. हे ब्ल्यू लाईनचे केलेले ते सगळे सब्जेक्ट आहेत. शॅल बी किंवा विल बी हे घ्यायचं होतं, आपण विल बी घेतलं. विल बी सगळ्यांना ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपण वर्ब आय एन जी, प्रत्येक वर्बला आय एन जी आहे. प्लेइंग, रायटिंग, रीडिंग, इटिंग, ड्रिंकिंग, क्राईंग, स्पीकिंग, वॉकिंग आणि हंटिंग, हे सगळे वर्ब आय एन जी आहेत, म्हणजेच व्ही आय एन जी आहेत. आता मी हे सगळे टेन्सचे झाले की एक व्हिडिओ तयार करणार आहे, त्यामध्ये सगळे वर्ब्स आहेत. त्यानंतर त्यांचे V2 आहेत, म्हणजेच भूतकाळातले. त्यानंतर V3 पण आहे, म्हणजे भूतकाळात घडून गेलेले. आणि V4 आहे. आता पुढे जसं जसं आपण पुढं जात जाईल, म्हणजे आपला आता कंटिन्युअस काळ चालू आहे, कंटिन्युअस आज इथं संपतोय आपला. त्यानंतर परफेक्ट घेणार आहे मी. परफेक्टमध्ये येतेच V3 म्हणजे काय, V2 म्हणजे काय, आपण शिकलोय, तेच आपल्याला वापरायचे. मग त्यासाठी तुम्हाला पाहिजेत वर्बची डिक्शनरी, तुमची चांगली पाहिजे. तेच मी एका व्हिडिओमध्ये तयार करणार आहे. त्यामध्ये खूप सारे वर्ब असतील, एक 50 ते 60 वर्ब मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगेन. ते तुम्ही नीट पाठ करा, आणि ते डेली वर्ब असतील आपले, म्हणजे दररोजच्या जीवनातले आपण काय काय वर्ब वापरतो
ते सगळे ते वर्ब्स असतील. तर बघा, हा आपला आजचा टॉपिक होता. आजचा टॉपिक कसा होता मला नक्कीच कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.